हिंगोलीतल्या कळमनुरीत काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं काल उपचारादरम्यान निधन झालं। पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर 23 दिवसांपासून उपचार सुरू होते। ते व्हेंटिलेटरवर होते 23 दिवस। 19 एप्रिलच्या दरम्यान त्यांना कोरोना सदृश लक्षणं जाणवलेली होती। टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता। 22 तारखेला कोरोना संदर्भातील गुंतागुंतीमुळे त्यांना जहांगीर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं होतं। प्रसंग दुपारचा असा होता की दुपारी थोडंसं आम्ही दुपारची ब्रेक होती आणि कुठेतरी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर आमच्या सोबत सगळ्यांबरोबर जेवले ते आणि मला म्हणले सहज चला म्हणले विश्वजित आपण तिकडे झाडाखाली बसूयात आणि दोघे म्हणले चला आता इथं झोपूयात म्हणले 10 मिनिटं डोळे म्हणजे झाडाखाली रस्त्यावरच्या साईडला असणारं झाड काही नाही दगडावर डोकं ठेवून आम्ही दोघं तिथं 10 मिनिटं झोपलो। म्हणजे हे सगळं राजीवजींकडनं शिकायला मिळालं। खूप मोठी एक आधार आम्हाला सगळ्यांना होता। महाराष्ट्राचं काँग्रेस पक्षाचे एक आश्वासक चेहरा म्हणून तरुण पिढीतले आमचे ते होते। शेवटच्या दिवसात मला जेव्हा कळलं ते हॉस्पिटलला ऍडमिट झालेत मी लगेच 2 दिवसात दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला हजर झालो। रोज मी तिथं जात होतो। मी त्यांना पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये आज जाऊन भेटलो। माझ्याशी बोलले हसले माझी विचारपूस केली। मला म्हणाले तुम्ही विश्वजित जरा तब्येत सांभाळा फार लोकांमध्ये फिरता। मध्यंतरी परत बिघडली परत 2 दिवस चांगली झाली आणि मला आठवतं वहिनींचा मला फोन आला विश्वजितराव त्यांना खूप तुमची आठवण येते तुम्हाला भेटायचंय। मी वहिनींना म्हणलं वहिनी मी आज कॅबिनेट आहे म्हणून जरा मुंबईला आलोय आणि मला लगेच त्यांनी फेस टाइम करून दिला आणि फेस टाइमवर मला बोलणं झालं। माझा त्यांनी आवाज ऐकला मी त्यांच्याशी बोललो। खरोखरच एक हसमुख चेहरा सगळ्यांची मन जिंकण्याचं काम राजू भाऊंनी कमी काळामध्ये केलं। हिंगोलीच्या लोकांचं तर मन जिंकलंच पण महाराष्ट्राच्या आणि देश पातळीवरही लोकांचं मन जिंकलेलं होतं। असं एक नेता नाही याचं दुःख आहे आम्हाला। पण म्हणजे तब्येत त्यांची ठीक झाली होती कोरोना काळातनं बरे झाले होते कधी वाटलं होतं म्हणजे त्यांच्या तब्येतीकडे म्हणजे पूर्ण बरे होऊन बाहेर पडतील असं चित्र होतं की हा जो नवीन स्ट्रेन आहे कोरोनाचा हा फार घातक आहे फारच विचित्र स्ट्रेन आहे आणि ह्या स्ट्रेनचा त्रास त्यांना झाला। लंग्समध्ये हेवी इन्फेक्शन झालं प्रचंड इन्फेक्शन झाल्यामुळे त्याला डॉक्टरांनी कडी मेहनत केली। खूप आम्ही मुंबई चेन्नई दिल्लीच्या डॉक्टरांचे सल्ले घेत होतो। दिल्लीतनं काँग्रेसच्या नेत्यांचे सर्व सातत्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस होत होती परंतु लंग्स इन्फेक्ट झाल्यामुळे निमोनिया झाल्यामुळे शेवटी मल्टी ऑर्गन फेलियर झाल्यामुळे आपल्यातनं ते निघून गेले। फार म्हणजे वाईट वाटतं आम्हा सगळ्यांना की या कमी वयात त्यांना आम्हाला गमवावं लागलं। आपण बघतो राजीव सातव बाबतच्या सगळ्यात जवळचे पैकी जे होते विश्वजित कदम आणि त्यांनी त्यांच्या बऱ्याच आठवणींना आज उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय। कॅमेरा पर्सन राम चिकबारीकसह अक्षय कुडकेलवार TV9 मराठी हिंगोली। कळमनुरीमध्ये राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या मूळ गावी म्हणजे कळमनुरी आणि संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं सकाळपासून त्या ठिकाणी आले होते। त्यांचं अंत्यदर्शन घेत होते। या कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यातील सगळ्यांनाच अश्रू अनावर होत आहेत कारण पंचायत समिती सदस्य म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवरचं काँग्रेसचं एक आश्वासक नेतृत्व अशी त्यांची एक मोठी मजल होती। अवघ्या 19 वर्षाचं हे राजकीय त्यांची कारकीर्द पंचायत समिती सदस्यापासून सुरू झालेली ती राजकीय कारकिर्दीची सुरुवात आणि खासदारकीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास। आपल्यासोबत मंत्री असलम शेख आहेत। असलम शेख ज्यावेळी राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती त्यावेळी पुण्यात देखील होते। त्यानंतर असलम शेख यांनी त्यांना जवळून बघितलंय त्यांचं कारण एक युवा पिढी जी काँग्रेसमधली होती त्यातनं असलम शेख यांच्यासारखे नेते त्यांच्यासोबत जोडले होते। सर नेमकं तुमचं आणि राजीव सातव यांचं मैत्रीचे संबंध होते कशा प्रकारचे संबंध होते काय तुम्हाला आज एकूण राजीव सातव यांना निरोप देताना काय आठवणी तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्यांच्या? आज आपला भाऊ गमावलाय। महाराष्ट्राचे जे यूथ आहेत त्यांनी एक चांगलं नेतृत्व गमावलेलं आहे आणि ICU मध्ये आणि व्हेंटिलेटरमध्ये असताना जेव्हा थोडे त्यांची तब्येत बरोबर झाली की ताबडतोब शेतकऱ्यांबद्दल विचारणार लोड शेडिंग बद्दल विचारणार म्हणजे अशा परिस्थितीमध्ये लोकांची काळजी करणारा एक तरुण नेता आज महाराष्ट्राने गमावलाय देशाने गमावलेला आहे।
जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांबद्दल, युवांबद्दल जेव्हा केंद्र सरकार असे काही नियम आणत होते, इथे लोकांना नुकसान होण्याचं होतं, तिथेही ते आवाज उठवायचे. आणि मला वाटतं आज अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही बघा दुःख आहे. ज्यावेळी ते रुग्णालयामध्ये भरती होते, तुमचं त्यांचं बोलणं झालं होतं का? शेवटचं बोलणं कधी झालं किंवा तुमची भेट झाली होती का त्यांच्याशी? नाही, मी बरेचदा ते रुग्णालयात गेलो. जेव्हा जेव्हा थोडीही संधी मिळाली तर व्यवस्थित झाल्यानंतर ते महाराष्ट्राच्या लोकांबद्दलच विचारायचे. आणि हे सगळं होत असताना ते बरे होत आले आणि अचानक निघून गेले. म्हणजे आता आज शब्दच राहिला नाही. आणि खरं शेतकऱ्याने एक चांगला नेता गमावलेला आहे. आपण बघतोय अस्लम शेख बरेचदा राजीव सातव यांना भेटायला रुग्णालयामध्ये जात होते आणि त्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांबाबतची, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाबाबतची जी तळमळ आहे याबाबत राजीव सातव हे सातत्याने त्यांच्याकडनं विचारणा करायची अशी प्रतिक्रिया अस्लम शेख यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन राम चिकबारीकसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, कळमनुरी. तर राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातले त्यांच्या मूळ गावातले सगळे नागरिक हे आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले होते. या सगळ्यांनाच अश्रू अनावर होत होते, कारण अगदी पंचायत समिती सदस्य ते खासदारकी अशी मजल जरी राजीव सातव यांनी खूप कमी काळात मारलेली असली तरीही सामान्य लोकांशी त्यांची नाळ अजूनही घट्ट जुळलेली होती. आम्ही दोघेही ओबीसी चळवळीचे महाराष्ट्राचे नेतृत्व त्या ठिकाणी करत होतो. शेतकऱ्यांची लढाई आमची सोबत राहायची आणि त्या दोघांमध्ये आमचं एकमत होतं. आम्ही दोघेही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो काही प्रयत्न करता येईल तो करण्याचा आम्ही प्रयत्न पार्लमेंटमध्ये करत होतो. राजीव अभ्यासू होता, एकदा नाही तीनदा तो संसदपटू झाला आणि असं एक हुशार व्यक्तिमत्व जो आज आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व देशामध्ये तरुणांचं करत होता. या कोरोनाच्या युद्धामध्ये तो हरला. राजीव सातव यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील. कळमनुरीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सकाळपासूनच त्यांच्या मूळ गावातील असतील, जिल्ह्यातील असतील कार्यकर्ते, नागरिक राजीव सातव यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे आले होते. या सगळ्यांनाच अश्रू अनावर होत आहेत. थेट आपण संवाद साधणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याशी. अक्षय, पंचायत समिती सदस्य ते खासदारकी हा त्यांचा प्रवास, मात्र तरीही सर्वसामान्य माणसाशी, तिथल्या लोकांशी त्यांची नाळ ही घट्ट जुळलेली होती आणि हे आता तुम्हीही अनुभवलं असेल, तुमच्यापर्यंतही हे तिथल्या लोकांच्या संवादातून तुम्हाला हे जाणवलं असेल. श्रुती, नक्कीच ज्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी गर्दी केली आहे आणि त्यानंतर आम्ही काही लोकांशी बोलण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला, तर सर्वसामान्य माणसांच्या मुंबई दरबारी असो, दिल्ली दरबारी असो, राज्य सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे जर कुठले काम असेल, प्रलंबित मागण्या असतील तर त्यासाठी स्वतः राजीव सातव हे सातत्यानं पाठपुरावा करायचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा 100% प्रयत्न राजीव सातव यांच्याकडनं केला जायचा आणि म्हणूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात या मतदारसंघातील जनतेकडनं प्रेम केलं जायचं. बरं, फक्त आज जी आपण गर्दी बघतो ही गर्दी मतदारसंघ किंवा राज्यापुरतीच नाही तर राज्याबाहेरून ज्यावेळी ते गुजरातमध्ये प्रभारी होते त्यासोबतच युथ काँग्रेसचे देश पातळीवरील अध्यक्ष होते, त्यावेळी देखील त्यांनी मोठे राज्याच्या बाहेर देखील त्यांची छाप पाडली आणि अनेक लोक त्यांनी आपल्या सोबत जोडली. त्यापैकी आज गुजरातमधनं काही ते प्रभारी होते गुजरात निवडणुकी दरम्यानचे आणि गुजरातमधनं सर्वसामान्य काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आज या कळमनुरी भागात दाखल झाले आहेत. कळमनुरी भाग आपण जर बघितला तर तसा गुजरात पासून बऱ्यापैकी दूर येतो, मात्र असं असतानाही खूप सगळी लोक या ठिकाणी आले आहेत आणि राजीव सातव सगळ्या नेते असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, यांच्यामधनं एक प्रतिक्रिया येते की एक कमी वयाचा त्यासोबतच जमिनीवर राहणारा नेता होता आणि हा नेता आज काळाने हिरावून घेतलाय आणि त्यामुळं सगळा हा परिसर जो आहे शोकाकुल झालेला आहे आणि शोकाकुल वातावरण या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतं.
या सगळ्या भागात आणि सगळे जवळपास मुंबईवरनं सर्वच काँग्रेसचे प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी, आणि त्यांच्या अंतिम संस्कारासाठी. आणि त्यांच्याकडनं सुद्धा राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. राजीव सातव यांच्या काही आठवणी, राजीव सातव ज्यावेळी युथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना विश्वजित कदम जे सध्याचे मंत्री त्यावेळी उपप्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी देखील अनेक त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. चक्क रस्त्याच्या कडेला झाडाखाली देखील त्यांनी एका पदयात्रेदरम्यान एक 10 मिनिट झोपले आणि एकूण तर त्यावरनं कळतं की किती सर्वसामान्य जनतेची जाण आणि जमिनीशी जुळलेला हा नेता होता. आणि आज या नेत्याला अखेरचा निरोप हा कळमनुरीमध्ये दिला जातोय. त्यांचा परिवार आपण बघतोय, राजीव सातव यांचं पार्थिव ज्या ठिकाणी आता अंत्यसंस्कार केले जाणार त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात आलंय आणि थोड्याच वेळात राजीव सातव हे अनंतात विलीन होतील. अक्षय, काँग्रेसचेही मोठे नेते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्याशी बोलतानाही काही आठवणी राजीव सातव यांच्या त्यांनी सांगितल्या असतील तुम्हाला? नक्कीच या सगळ्या काँग्रेसचे जवळपास सर्व प्रमुख नेते आले, सगळ्याच नेत्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र अत्यंत बोलक्या काही ज्या प्रतिक्रिया होत्या त्यापैकी विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया होती, त्यासोबतच नाना पटोले यांची प्रतिक्रिया होती. नाना पटोले आणि राजीव सातव हे भेटणार होते, मात्र त्यानंतरच नेमकं राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांनी राजीव सातव यांनी अक्षय, पुन्हा येतोच तुमच्याकडे. थोड्याच वेळात खासदार राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते हे हिंगोलीत, कळमनुरीत दाखल झालेले आहेत. राजीव सातव यांना श्रद्धांजली दिली जाते. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. निवडणूक तशी फार अवघड निवडणूक होती आणि पूर्ण देशभर भाजपची लाट असताना आम्ही दोघंही नांदेड आणि अनुक्रमे हिंगोली दोन मतदारसंघातून मी आणि राजीव हे दोघंही निवडून त्यावेळेस चांगल्या मताधिक्याने आलो होतो. तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. राजीव धडाडीचा आणि चिकाटीचा कार्यकर्ता होता. युथ काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, नंतर राज्य प्रदेश पातळीवर महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. संसदेमध्ये अतिशय चांगलं काम, अभ्यासू एक प्रकारचं काम त्यांचं होतं. प्रत्येक प्रश्नावर अभ्यास करून आपली भूमिका मांडायची आणि राज्याला न्याय देऊन लिहून द्यायच्या बाबतीमध्ये खूप त्यांचा परिश्रम राहिलेला आहे. त्यामुळे अतिशय अल्पावधीमध्ये त्यांचं हे जाणं आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद अशी बाब आहे. थोड्याच वेळात राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी फक्त त्यांच्या मूळ गावी किंवा तालुक्यातील, जिल्ह्यातीलच लोक नाही तर ते काँग्रेसचेही प्रभारी होते निवडणुकीच्या काळादरम्यान. तिथे चांगलं यश त्यांनी काँग्रेसला मिळवून दिलेलं होतं. त्यामुळे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत गुजरातमधले कार्यकर्ते आणि पदाधिकारी तेही राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हिंगोलीत दाखल झालेले आहेत, कळमनुरीत दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. काँग्रेसचे महत्त्वाचे सगळेच नेते हे या ठिकाणी आलेले होते. त्यांनी श्रद्धांजली राजीव सातव यांना वाहिली. आपण ही गर्दी पाहतो आहोत. सकाळपासूनच येणारा प्रत्येक कार्यकर्त्याला अश्रू अनावर होत आहेत. कारण खासदार की त्यांची एक मोठी मजल 19 वर्षाच्या अवघ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली होती. मात्र तरीही आपल्या लोकांशी, तिथल्या मातीशी त्यांची घट्ट अशी नाळ जुळलेली होती. स्थानिक प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा अगदी महत्त्वाचा एखादा राष्ट्रीय मुद्दा जरी असेल, अभ्यास करूनच तो मुद्दा मांडायचा आणि शांत, संयमी असं एक त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि आश्वासक नेतृत्व होतं. आणि त्यामुळे काँग्रेसने हे आश्वासक नेतृत्व गमावलेलं आहे. काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते हे हिंगोलीत, कळमनुरीत दाखल झालेले आहेत. आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्या सोबत जोडले गेलेले. अक्षय, आत्ताच आपण अगदी अशोक चव्हाण यांचं म्हणणं ऐकून घेतलेले आहे. त्यांच्याशी जेव्हा तुम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी 2014चा उल्लेख केलेला होता. ती एक महत्त्वाची निवडणूक. दुसरीकडे राजीव सातव यांचं सातत्यानं सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं असो, जे व्यासपीठ मिळेल त्या मुद्द्यावर तिथे ते प्रश्न मांडणं असो, हा एक तिथल्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचा आणि त्यांना बांधून ठेवणारा असा एक दुवा होता.
कळमनुरी हिंगोली हा जर भाग बघितला तर बऱ्यापैकी या सगळ्या भागात शेती केली जाते. मोठा बहुतांश वर्ग हा शेतकरी, कष्टकरी आणि मजूर वर्ग आहे आणि त्याचमुळं त्यांच्या बाबत त्यांच्या प्रश्नाची चांगली जाण ही राजीव सातव यांना होती. असलम शेख यांच्याशी ज्यावेळी मी प्रतिक्रिया असलम शेख यांची घेत होतो त्यावेळी असलम शेख यांनी सांगितलं की त्यांना कधीही भेटा, त्यांना कोरोना काळातही त्यांची ज्यावेळी भेट झाली होती त्यावेळी देखील त्यांच्या मनात सदैव शेतकऱ्यांबाबतच तळमळ असायची. नेमकं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय सुरू आहे, त्यासोबतच अलीकडच्या काळात शेतकरी आंदोलनावरनं देखील ते दिल्लीच्या सगळ्या सीमांवर आंदोलन सुरू आहे, जे आंदोलनात आपण देखील त्याचं कव्हरेज करायला गेलो त्याबाबतही राजीव सातव यांच्या बोलण्यात सतत तगमग ही दिसायची शेतकऱ्यांबाबत. आणि त्यामुळं आज हा जो आपण सगळा जनसागर या ठिकाणी बघतोय राजीव सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला, ही त्याचीच एक आज पावती म्हणावं लागेल की सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना एकत्र जोडून ठेवण्याचा आणि त्यांना न्याय देण्याचा जो प्रयत्न राजीव सातव यांच्या माध्यमातून सातत्यानं केला जायचा, मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला जायचा. खरं तर जनतेमधनं लोकसभेवर एकचदा त्यांना निवडून जाता आलं. 2014ची निवडणूक होती. 2014च्या पूर्वी हिंगोली हा जो लोकसभा मतदारसंघ होता हा राष्ट्रवादीकडे होता. राष्ट्रवादीकडनं सूर्यकांता पाटील ह्या त्या लोकसभा मतदारसंघातनं निवडून यायच्या. मात्र काँग्रेसनी राजीव सातव यांना ज्यावेळी उमेदवारी हिंगोलीतनं देण्याचं ठरवलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये मोठा वाद झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ही जागा काँग्रेसने घेतली आणि त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा एक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडनं सोडण्यात आला आणि त्याचं फलित देखील झालं. कारण 2014 मध्ये एकूण जर आपण बघितलं तर मोदी लाट होती, त्यासोबत भारतीय जनता पार्टीची लाट होती आणि फक्त 2च खासदार दिल्लीत निवडून गेले होते, ज्यापैकी एक राजीव सातव होते आणि एक अशोक चव्हाण. आणि अशोक चव्हाणांनी देखील सतत सांगितलं की मग ते ओबीसीचे प्रश्न असो, त्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांबाबत त्यांची नेहमी चर्चा व्हायची. एक ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतचा त्यांचा प्रवास होता आणि सगळ्यात महत्वाचं इथेच त्यांचा प्रवास हा संपणारा नव्हता. राजकीय आज त्यांचा जीवन प्रवास जरी संपला असला तरी जर ते हयात असते तरी त्यांचा हा राजकीय प्रवास संपला नसता. लोकसभा निवडणुकी 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीव सातव यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून काँग्रेसने घेतला आणि त्याचमुळं दिल्ली दरबारी देखील त्यांचं बऱ्यापैकी वजन होतं. राहुल गांधी यांच्यासोबत मैत्रीपूर्वक स्नेहाचे संबंध होते आणि म्हणूनच राहुल गांधींनी देखील या ठिकाणी येण्याची तयारी दर्शवली होती. मात्र सध्याचा कोरोनाचा काळ बघता राहुल गांधी हे आज त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत. मात्र येत्या काळात पुढील आठवड्यात किंवा महिनाभरात राहुल गांधी हे हिंगोलीमध्ये येऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती देखील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दिली आहे. मात्र सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि केंद्रातील म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडनं राजीव सातव यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत HK पाटील हे दाखल झाले आहेत आणि ते प्रतिनिधी पर त्या ठिकाणी राजीव सातव यांना श्रद्धांजली देतील. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक आलेले आहेत. या सगळ्याच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहेत. थोड्याच वेळात काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. काँग्रेससाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का. काँग्रेससाठी सुद्धा न भरून निघणारं काँग्रेसचं हे नुकसान, कारण काँग्रेसनं एक आश्वासक नेतृत्व गमावलं. हिंगोलीतील कळमनुरीमध्ये थोड्याच वेळात राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पंचायत समिती सदस्यापासून ते राज्यातील युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, ते राष्ट्रीय पातळीवरील युवक काँग्रेसचं अध्यक्षपद, त्यानंतर लोकसभेची खासदारकी आणि मग राज्यसभेची खासदारकी, असा एक मोठा टप्पा, मोठी मजल हे राजीव सातव यांनी मारलेली होती. काँग्रेसमधलं एक आश्वासक नेतृत्व राजीव सातव यांच्या रूपाने होतं. गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहुल गांधी यांची जी ब्रिगेड म्हणून काही चेहरे ओळखले जातात, त्या ब्रिगेडमधला हा एक महत्वाचा आणि एक आश्वासक चेहरा होता.
दिल्लीत गांधी घराण्याशी एकनिष्ठ आणि गांधी घराण्यासोबतची संवाद आणि चर्चा ही सातत्यानं राजीव सातव यांची असायची। राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली आहे। सकाळपासूनच त्यांच्या मूळ मतदारसंघातील जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरूनही लोक मोठ्या संख्येने येत आहेत, कार्यकर्ते येत आहेत आणि राजीव सातव यांना श्रद्धांजली देत आहेत। मात्र यावेळेला या सगळ्याच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अश्रू अनावर होत आहेत। कारण तळागाळातील प्रश्नांची, शेतकऱ्यांची, तिथल्या स्थानिक माणसाच्या सुखदुःखांची नाळ जोडलेला असा हा नेता होता आणि त्यामुळे कोरोना नंतरच्या काही घडामोडींमुळे, गुंतागुंतींमुळे राजीव सातव यांचं निधन होणं हे या सगळ्यांसाठीच हा मोठा एक धक्का आहे आणि त्यामुळेच या सगळ्याच कार्यकर्त्यांना इथं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्यानंतर अश्रू अनावर होत आहेत। राजीव सातव हे 22 एप्रिलपासून 22 एप्रिलला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला होता आणि त्यानंतर काही गुंतागुंत कोरोनामुळे त्यांच्या निर्माण झालेली होती आरोग्याबाबतची। त्यामुळे जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आलेलं होतं। मध्यंतरीच्या काळात त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता। काही काळ त्यांची प्रकृती स्थिर होती, मात्र त्यानंतर आणखी एका विषाणूचा संसर्ग त्यांना झालेला होता। फुफ्फुसाला जो त्यांचा मोठा संसर्ग झालेला होता त्यामुळे इतर अवयव जे आहेत त्याच्यावर परिणाम होत गेले, ते निकामी होत गेले आणि काल राजीव सातव यांची प्राणज्योत मालवली। पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला।